तुमचा आकस काय हो माझ्यावर एवढा? तुमच्यावरती आकस असण्याचं काहीच कारण नाही. माझी तुमची काय दुश्मनी आहे? काही दुश्मनी नाही साहेब. आपण सांगावे की मी कितीला सांगतोय आपल्याला 11:27 आपण चालू केलेलं आहे साहेब. 25 मिनिट बोलता त्यावेळेस तुम्हाला थांबायला वेळ नाही साहेब. विरोधी पक्षनेता फक्त 25 मिनिटं बोललेले आहेत. त्याच्यानंतरचे जेवढे वक्ते आहेत ते 10-15 मिनिटं बोललेले. दरेकर बोलले 22 मिनिट, सारे बोलले सारे 15 मिनिट. मला तुमचा आकस काय हो माझ्यावर एवढा? साहेब तुमच्यावरती आकस असण्याचं काहीच कारण नाही. माझी तुमची काय दुश्मनी आहे? काही दुश्मनी नाही साहेब. आपण तुमचा माझ्यावर आकस काय? आकस अशा पद्धतीनं सन्मान्य चेअर किंवा सन्मान्य पीठासीन अधिकारी कधीही सन्मान्य सभागृहातल्या कुठल्या सदस्यावर ठेवत नाहीत. त्यावर अत्यंत अवकृपा आहे. माझ्याकडे पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला काही वेगळं मत वाटत असेल. माझा प्रश्न एकच आहे, मी माझे शब्द भाषणही थांबवतो, सगळं थांबवतो. माझं भाषण कोणत्या वेळेला सुरू झालं याचं उत्तर मला द्या. साहेब आपलं भाषण 11:27 चालू झालं. मग 27 मिनिटांत सुरू झालं तर 35 मिनिटांना तुम्ही माझं भाषण बंद का करता? नाही मी 11:27 चालू झालं. 11:37 मी बेल वाजवली. 11:27 मिनिटांना भाषण सुरू झालं तर 11:37 मिनिटावरती बेल वाजवलेली आहे. आपण वेळ चेक करू शकता. 2 मिनिट आधी मला 2 मिनिट आधी का थांबवतात? नाही थांबवत. 11:37 बेल वाजवली. असं काय करताय खडसे साहेब? आपण ज्येष्ठ सदस्य आहात. आपणच असं बोलायला लागलात तर मग आश्चर्य होईल. 11:27 आपण बोलायला सुरू केली. सभापती महोदय, मी एका चांगल्या विषयावर बोलतोय. मी काही असं बोलत नाहीये की सरकार नालायक आहे, सरकारनं पैसे खाल्ले, सरकारनं काही केलं, असं मी काही बोललो नाही. मी बोलतोय कुपोषणावर बोलतोय. 888 बालकं या ठिकाणी मेल्यात. कारण काही त्याची शरम जर वाटत नसेल, आम्हाला लाज वाटत नसेल या गोष्टीची. राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरू असून आज तिसऱ्या दिवशी विधान परिषद राज्यपालाच्या अभिभाषणावर सध्या सभागृहात चर्चा सुरू आहे. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा अभिभाषणावर चर्चा करताना पारा चढल्याचं पाहायला मिळालं. वेळ संपल्याची बेल वाजताच एकनाथ खडसे आणि तालिका अध्यक्ष निरंजन डावखरे वेळेवरून खंडासगी झाली. माझ्यावर तुमचा एवढा आकस काय, असा प्रश्नच एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलताना एकनाथ खडसे यांनी कुपोषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. 10 मिनिटे बोलल्यानंतर निरंजन डावखरे यांनी वेळ संपल्याची बेल वाजवली. यावर खडसे यांनी मी थांब का, असा प्रश्न उपस्थित केला. यावर डावखरे म्हणाले की आपली 10 मिनिटे झाली आहेत. यानंतर खडसे म्हणाले की मी आधीच म्हटलं होतं की तुम्ही आल्यावर माझ्या बोलण्यात खोडा घालणार. माझं भाषण किती वाजता सुरू झालं हे मला पहिले तुम्ही सांगा. यावर डावखरे म्हणाले की तुम्ही 11:27 वाजता बोलायला सुरुवात केली आहे आणि आता 11:37 वाजता मी बेल वाजवली. यावरून डावखरे आणि खडसे यांच्यामध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. की यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.